दोघं तिघं बोलले शेतीचा बैल ऑनलाईन कुठं पाहणार आमच्या जवळची माणसं लय लांबचे राहते हे बैल पाहणार आहे हे बैल पळलो येतं तिकडचा बैल इकडे पळत नाही. तर मित्रांनो आपण आलोय चोराड्याच्या मैदानावर आणि चोराड्याच्या मैदानावर मित्रांनो 71,000चं बक्षीस, परंतु 4 वाजता फायनल मला वाटतं झाला आणि 66 जवळजवळ 70 विकेट पळलं. आणि मित्रांनो हा बैल दिसतोय चित्र्या, म्हणजे आतापर्यंत बैल मला वाटतंय प्रत्येक मैदानात जाईल तिथं 1 नंबरचा मानकरी, किंवा जर अडचण काय आली सुट्टीकडे तरच, नाहीतर प्रत्येक मैदानात जाईल तिथं 1 नंबर. पळून कधी हारला नाही बैल असा चित्र्या. आजच्या पण मैदानात 1 नंबरचा मानकरी आहे मित्रांनो. बघू शकता बालखेतची बैल आहे आणि बैलगाडी क्षेत्रासाठी हा बैल नवीन आहे मित्रांनो, परंतु 1 नंबरचा बैल आहे. पण बैलगाडी क्षेत्रासाठी किंवा लोकांसाठी हा नवीन आहे. चित्र्याला कोण ओळखत नाही, परंतु चित्र्याची आज ओळख होईल मित्रांनो. बघा बैल जर बघितला तुम्ही एकदम शांत आणि बैलाच्या चेहऱ्यावर जर टाकलाय बघितली 3 फेरं पळून आलाय, अजून एखादा फेरा पळाला तरी त्याला काय होणार नाही असं, म्हणजे नारामणार नाही असा बैल आहे मित्रांनो. आणि असताना बालखच्ची बैल आहे. तर ह्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे मित्रांनो, आपण त्या मालकाकडनं जाणून घेऊया या. तर मित्रांनो बघा बैल चित्र्या आणि बालखच्ची बैल चर्चेत मित्रांनो. जर बैलाचा पळ बघितला तुम्ही आज चोराड्याच्या मैदानात, मला वाटतंय किती गट सेमी फायनल सांगा मला. गट सेमी 63 गट झाले, 8 सेमी आणि फायनल. आणि गटाला किती वेळा तास होता? 22व्या गटात गाडी होती 4 नंबर तासावर. 4 नंबर सेमी आणि सेमीला 7 नंबर सेमीत 6 नंबर तास होता. आणि फायनलला किती नंबर तास होता? फायनलला पण तेच तास होता आपल्याला, 6 नंबर तास होता. मित्रांनो सेमी काढल्यानंतर सगळ्यांनी अंदाज वर्तवला होता की ही बैल चित्र्या कोण आहे माहित नव्हतं लोकांना, पण आता माहित होईल चित्र्या. तर कुठं आणला बैल हा बैल संभाजीनगर मधून घेतलेला आहे आपण. हा बैल चांगल्या रकमेला घेतलेला. आणि कोणी घेतला? बैल विश्वजित गणेशराव देशमुख आपशिंगे, प्रसिद्ध गोटा मालक आहेत आपशिंगचे, त्यांनी हा बैल खरेदी केलेला आहे. तरी किंमत सांगा किती? किंमत आपण 21,51,000 रुपयाला बैल घेतलेला आहे. 21,51,000. मला वाटतं ज्यावेळेस आणला त्यावेळेस लोक म्हणले असतील लय पैसे दिले. हा बैलाची काया बघता किंवा बैलाचं शरीर बघता माणसांना जरा झालंच ते उशीर झाला, इतकं पैसे दिलेत. पण मुंबईत सुद्धा बैल त्या पट्टीने पळलेला आणि तिकडे सुद्धा बैल त्या पट्टीने पोहोचायचा, म्हणून आम्ही पैसे लावले एवढे. कुठं बघितलं तुम्ही? आपण हा बैल मुंबईत आमदार केसरीला ठारचं मैदान होतं, हा खासदार केसरीचं, तिथं ह्या बैलांना 2 नंबर केलेला आणि सीमेला चांगल्या गाड्या मारल्या होत्या. आणि मग आपल्यात आणल्यावर पहिला मैदान कुठलं केलं काय? आपल्यापाशी बैल आणल्यानंतर पहिली 2 मैदान तर फ्लॉप गेली पायऱ्या वाचून, म्हणजे बैलाची काय चुकी नव्हती, बैल गाडी बांधूनच पळत होता. आणि परत बघा मित्रांनो 21 लाखाचा बैल, पण लोकांना विश्वास नाही पटणार. बैल बघितल्यावर म्हणणार ह्याला पायरा कुठे देऊ, कारण म्हणजे विचार करणार माणसं. तुम्ही पहिल्यांदा 3 मैदानाला पायरच झालं नाही तुम्हाला. अहो ज्याला पैर मागितले दोघं तिघं बोलले शेतीचा बैल ऑनलाईन कुठं पाहणार आमच्या जवळची माणसं लय लांबचे राहते हे बैल पाहणार आहे हे बैल पळलो येतं तिकडचा बैल इकडे पळत नाही, लय मोठा ब्रह्म आहे. आणि बैलावरती जर प्रेम केलं का नाही, तिकडचा नाही इकडचा असं काय नसतं, बैल पळतोच मालकासाठी तर बैल पळतो. जातीला बैल जातीला पूर्ण खिलारमध्ये आहे बैल. तिकडची बैल पण खिलार पूर्ण खिलारमध्ये आहे बैल. फक्त बाळकाच्या सीमो जरा शायंग आहे बैल, तयारी एवढीच राहते बैलाला. घरी बैल तयार असतो, मैदानात जरा खराब दिसतो बैल. म्हणजे बालखच्ची बैल आणि दिसताना सेम दिसणार कधी पण. मला वाटतंय दुसऱ्या आता तिचं वय किती आहे? आता 4 बैल 4च्या पुढे गेला. म्हणजे मित्रांनो बालखच्ची बैलाचा विषय काय असतो, अगदी 20 वर्ष वयाच्या 20व्या वर्षी पण त्याच्यात तेवढीच धमक राहते. म्हणजे आता बोलतोय ना 20 वर्ष 21 वर्ष झालं तरी बैल थांबायचं नाही, शेवटी आपणच मनात थांबवतो घ्यायला, थांबवा बैल आता एवढा म्हातारा झाला. ह्या बालखच्चीचा वैशिष्ट्य आहे. बरं हिथं आल्यानंतर पहिलं मैदान कुठलं? हिथं आल्या उजेडात आलेलो पहिलं मैदान आपण ह्याच्यात राहिलो, सातारा भागात 1-2-3 मैदान राहिलो. आणि सगळ्यात जास्त चर्चेत बैलाला पुण्याला भोरच्या मैदानला उजव्या बाजूनं बाहेरून सिमी काढला, चांगल्या गाड्या मारून. आणि फायनलला सुद्धा तिथं सुद्धा 1 नंबर केला बैलानं. आणि वासुंदेला पण गट कडनं सेमी कडनं फायनल कडनच तिथं पण 1 नंबर केला आपण. म्हणजे आतापर्यंत आणल्यापासून किती महिने झाले आणलेलं? एक 3 महिने असेल. 3 महिन्यात किती 1 नंबर केलं? 3 महिन्यात आता हे 4था 1 नंबर आहे. आणि फायनली म्हणाल तर असे खालचे 2-3 नंबर भरपूर आहे. 2-3 नंबर भरपूर. म्हणजे मित्रांनो जाईल त्या मैदानात मला वाटतं बैल बिना गुलालाचा माघारी येत नाही.
म्हणजे कधी अडचण आली तरच. कधी नाही. एकाने आपल्या चुकीनंच बैल हरलेला आहे. असं सुटण्या वाचून म्हणा किंवा दुसऱ्या बैला सुटण्या वाचून गाडी त्या बैला फॉल झाली, ह्याच चुकीने हरलाय बैल, पळून नाही बैल हरला. नियोजन आता कसं केलं आजचं? नियोजन आजचं सिद्धूचे हत्ती गाडी म्हणून आहेत मित्र पुणेचे, त्यांनी आणि प्रवीण दसोकर यांच्याशी डायरेक्ट संपर्क झालेला. आणि ही गाडी म्हणून दादांच्या मैदानाला किंवाच्या मैदानाला हाणच ठरलेली, ती गाडी आज इथं आणली. कशी पडली गाडी? सुट्टी मेकर आहेत मित्रांनो इकडे. गाडी बुलेट आता पळतो टॉपला, तर ते बैल म्हणजे अंधारात आहे, ते पण पायऱ्या वाचूनच अंधारात आहे. त्याची पण आता आम्ही जर बघितलं तर या उन्हाळ्यात आहे ना आता चालूला त्याचं पण 7-8 नंबर एक नाही, एक आहेत. आणि आपलं पण 1-2 नंबर एक आहे ते. तर आम्ही काय नियोजन लावलं, तो बैल तर ठोकतोय जाम, तर तो खालून काढून देतोय पुढे लावतोय. तर बघा मित्रांनो काय लोक पहिल्यांदा ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस आज सुद्धा बघत होती माणसं, बैल 1 नंबर करतोय, त्याला मला वाटतं 4-5 मैदानात 1 नंबर झाला, प्रत्येक मैदानात राहतोय फायनलला. पण आज त्याकडे बघत नसती लोक. बघत होती म्हणजे अंदाजच लावला नव्हता ना कोणी की ह्यो बैल 1 नंबर करेल म्हणून. ना आम्ही जसा गट काढला ना त्याची हिसाब सागरला म्हणलेला, आज किती पण म्हणलं मागाशी बोलणं झालं आपलं. मागाशी तुम्हाला सांगितलं 1 नंबर करणार. जातानाच तुम्हाला म्हणलेलं गाडी कुणी किती पण पळलं तरी हीच गाडी आज 1 नंबर करणार, कारण गटाला आपल्याला अंदाज आला, गटाला सीमेला गाडीला गाडी म्हणजे नरमादी गाडी पाहायची. तो बैल खायनं गाडी काढून द्यायचा की आणि मोरे, आणि ड्रायव्हर चांगला होता मी संतू ड्रायव्हर मोरगावचा, त्यानं पण गाडी चांगली हाणली. म्हणजे उघडून जेवढी गाडी हाणली एवढी गाडी निष्ठ जायची मोरल्या रानाला. बघा मित्रांनो तो बैल पण मला वाटतं आजारपणात उठला. आणि म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो कोण कधी उजेडात येईल दिवस येईल, आणि कधी कोणाची वेळ म्हणजे वाईट वेळ असली कधी कोणाची चांगली येईल आणि कधी कोणाची वाईट येईल ते पण सांगू शकत नाही. पण कोण उभं नसते जेव्हा चांगला वेळ हा बैल आणला तर तुम्हाला काय सांगायचं आता, रडकोणी आलेलो आम्ही, बैला पण रात्र बसायला लागतो तेव्हा ते बैल उभा लागतोय. बघितलं ना तुम्ही आज म्हणजे बैल आणला त्यावेळेस लोक तुम्हाला हिनवलं म्हणजे शेटला पण वाटलं असेल कुठेतरी आपण एवढं पैसे घालू, शेटला काय वाटलं? नाही, शेटचं खच्चीकरण नाही कधी, आमचं खच्चीकरण जास्त झालं. शेट म्हणायचे नाही काय टेन्शन घेऊन बैल पळणार, शेटचा विश्वास आहे बैलावले, तुम्ही टेन्शन घेऊन दिवस येतात म्हणजे सगळ्यांचं. आणि बैल पळत होता त्यामुळे फक्त जरा आम्हाला जरा ही मार्गदर्शन चुकीचं लागलं. पहिल्यांदा बैल आणलाय, आता सागर असतोय काय कोण करते आता नियोजन मीच करतो स्वतः. आणि तरी सातत्यानं एकाच्या डोक्याने चाललेलं कधी चांगलं असतं, त्यात 10 जण जर बोलायला लागले का नाही पण ती नियोजन होत नाही. आज कसं याने नियोजन केलं का नाही पाठीमागं कोण बोलत नाही, हे सांगतच नाही ना पहिलं काय. म्हणजे दोघा तिघांना सांगते ते, एक ड्रायव्हर मला आणि बाकीचेच नाही बाबा, पटतंय का पटलं, 10 तोंड असली का नाही मग नाही नियोजन होत. बघा नियोजन करताना मित्रांनो कसं होतं, आणि विश्वास पाहिजे महत्वाचं त्या माणसावरती. बाबा एखादं नियोजन फेल होतं पण दुसरं नियोजन तर लागतच ना. पण ठाम राहायला पाहिजे. वजन नियोजन केलं त्याच्यावर पण माणसं ठाम राहिली पाहिजे. तर एक नियोजन चुकलं म्हणून त्याच्यावर तोंड टाकायची ती बरोबर नाही. तर छान गाडी पाहिली. त्या बैलाविषयी काय सांगचाल? तो बैल तर त्या पायात लक्ष्मी आहे, त्या बैलाबद्दल त्या बैला येता जाताना पाय पडतो, त्या बैला सारखा म्हणजे ही कोणाचाच नाही बैल. तो बैल आजारातनं बाहेर पडलाय, म्हणजे कुठला बैल इतका आजारातनं बाहेर पडला नसेल, त्या आजारातनं बैल तो बाहेर पडला. मित्रांनो मला सांगा ह्या बैलाला आता तुम्ही नियोजन करता, आता लोक पायऱ्यासाठी मागे लागते? हा, भरपूर चांगल्या बैलवाल्यांचा आलेत फोन, तरी पण आपण आपलं राऊंड डोकं लावूनच नियोजन असते. बरं आता ही कुठल्या खांदी पळते? दोन्ही खांदी पळते? दोन्ही खांदी बाहेरून पब्लिकचा काही विषय नाही बैलाचा. दोन्ही खांदी बाहेर दोन्ही खांदी. त्या दिवशी भोरमध्ये गट उजवीनं डावीनं बाहेरून काढला, सेमी उजवीनं बाहेरून काढला, आणि फायनलला मधून गाडी ती 1 नंबर केला. म्हणजे तिथं पण 1 नंबर केला. आणि बैल उभा राहायला कसा आहे सुट्टीला? सलगरी टाईप बैल आहे, बैला हालचाल चालत नाही, मला सगळे मोडून बिडून घेऊन जाणार. सुट्टीला त्याला सागर पाहिजे एकतर, तर खटोबा राहतो बैल कंटिन्यू पाहिजे उभा. शेजारी त्याच्या माणूस. म्हणजे मित्रांनो इकडे सुट्टीचं चप्पल चित्ता येतं. म्हणजे बैल जरी रागीट असला तरी सुट्टी मेकर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि सुट्टीचं सुट्टी वाचून आम्ही 2दा सीमेला मार खाल्लाय. सुट्टी मेकर वाचून आमची जास्त ओळख नव्हती, सुट्टी मेकर वाचून 2 मैदान आम्ही सीमेला लागलोय पण फॉलोन लागलोय. पास झाली. ह्या माणसांविषयी काय सांगतो? ह्या माणसंही म्हणजे काहीच विषयच नाही माणसांचा. आमच्यासाठी चांगलीच माणसं भेटली एकदम, म्हणजे हिशोबाने आम्ही बेफिकर असतो. बघा मित्रांनो आज 4 पोरं घेऊन फक्त आम्ही आलोय. बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो ड्रायव्हर महत्वाचा पाहिजे, सुट्टी मेकर पण तेवढंच महत्वाचं पाहिजे. कारण कसं होतं, जर सुट्टीत मान जर गाडी मार खात असेल तर मग ते कसं होतं, बैलाला सोडणं लय महत्वाची गोष्ट आहे. कारण कसं होतं, बैलाला कळत नाही हो झेंडा पडला तर पण हातातनं सुटला पाहिजे, त्याला बैल झेंडा पडला झेंडवाल्यावर झेंडवाला खाली पाय पण बघायला लागतो. या चुकून पाय मोर आला तर परत फॉल आणि परत ऑब्जेक्शन मोर 17 म्हणजे लय असते. कमीत कमी तुम्ही एका मैदानाला 20,000 खर्च केला असतो, एका पायामुळे तुमचं 20,000 पाण्यात. आणि दिवसभर तेवढीच 2-3 पुढचं मैदान येत नाही, तेवढीच मनाला होर लागते.
त्याच्या पायामुळे वाटतं पायामुळे जोपर्यंत परत गुलाल करत नाही तर सुट्टी मेकर शिव्या खायला राहत नाही. तर मित्रांनो खूप छान बैल पळतोय. पुढील काळात तुम्हाला दिसेल. आता म्हणजे मी एवढं सांगतो या बैलाविषयी. मित्रांनो आता इथनं पुढची मैदान धुवून खाणारी बैल. धन्यवाद.